साहेबांनी रिस्पॉन्स दिला आहे आणि आम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळते रिहॅबिलिटेशन संदर्भात. कलेक्टर साहेबांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि ह्याच्या संदर्भातील आपल्याला दोन कायदे इम्पॉर्टंट लेबर अबॉलिशन ॲक्ट 1976 अँड अडॉल्टमेंट संदर्भातील 1986 चा कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत आपण कलम लावतोय FIR 143, BNS 144, 145 अंतर्गत आपण केसेस रजिस्टर करतोय. आता जे आपलं आनंद आहे त्याला आपण नुकतेच आपण 3 लाख रुपये त्यांना कॉम्पन्सेशन ग्रांट केलेलं आहे. काल बेटो सरांनी कॉल केलं होतं की आपली आजची थीम आहे कार्यक्रमची महाराष्ट्रात फर्स्ट आपला बीडमध्ये होणार आहे, तर थीम आपल्याला ठेवायची. तर तुम्ही नाव सजेस्ट करा. तर आम्ही DSSचे कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी बसून नाव काय सजेस्ट करायचं आता ठरवलं. तर आमचे एक स्टाफ है परमेश्वर घाड़गे, त्याने सांगितलं सर उमंग नाम कैसा रहेगा. तो मैंने बोला ये क्या रहेगा. तो उमंग से भी हमने बैठे बैठे एक शेर वहाँ पे ध्यान में आया, तो फिर हमने बोले कि उमंग और अमल दोनों भी साथ में होना चाहिए. तो अंमलबजावणी अगर नहीं है तो उमंग फक्त उमंग राहून जाते. तर एक शायर ने बहुत ही बेहतर कहा है कि अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी, वरना ये खाकी अपनी फितरत में ना नूरी है ना नारी है. मतलब असं आहे की आपलं हे जे बॉडी आहे हे मातीची तयार झालेली, मातीने तयार झालेली आहे. याच्यात तेज आणि प्रकाश उजागर होऊ शकत नाही जेव्हापर्यंत आपल्यामध्ये अंमलबजावणी नाही आहे. तर अंमल केलं चांगलं तर आपल्या भविष्यासाठी आपण ते आपलं ते पुढे आपण पुणे आपण घेत चाललो आहे. तर त्यासाठी हे उमंग नाव आम्ही ठेवलं आहे. आणि इट इज एन एन्थुसियाझम फॉर डुईंग बेटर. बीडमध्ये सरांना सांगू इच्छितो मी की 118 केसेसमध्ये आम्ही रेस्क्यू केलेलं आहे आणि 118 केसेसमध्ये FIR रजिस्टर झालेले आहे आणि चार्जशीट देखील दाखल झालेली आहे. विक्टिम कंपन्सेशन संदर्भातील आपण एम्प्लॉईज कंपन्सेशन ॲक्ट खाली दावे दाखल करतोय सिनियर डिव्हिजन कोर्टात आणि त्यांना आपण कंपन्सेशन देण्यासंदर्भातील आपण आपली वाटचाल आहे सध्या सुरू आहे. स्पेशल सेल जे आपल्याकडे काम करते त्याच्यात ते स्पेशल सेलमध्ये CWCचे अध्यक्ष श्री कांबळे साहेब, मिथून जोगण सर, तत्वश्री कांबळे सर हे आपल्याकडे सोशल मस्केटिव्स मी म्हणेल त्यांना की ते खूप लढा लढणारे आहे. PD सरांना मी सांगू इच्छितो की आपल्याकडे चाइल्ड मॅरेजेस जे आपण इथे बीडमध्ये थांबवले ॲट द मोस्ट 4000 चाइल्ड मॅरेज आपण इथे थांबवले आणि त्याच्यात जे मेन बॉयन्स जे आहे ते तत्वश्री कांबळे आहे. 4000 बीड इज सेकंड इन महाराष्ट्र रिगार्डिंग चाइल्ड मॅरेज. तर 4000 जवळपास मॅरेजेस आपण थांबवलेले आणि त्यात DLSचा खूप इम्पॉर्टंट रोल पण आहे. कारण याच्यातील जे आपले पेपरमध्ये जे काही प्रसार वगैरे न्यूज वगैरे जातात तर ते लोक डायरेक्टली आपल्याकडे अप्रोच होतात ॲप्लिकेशन घेऊन. आता परवाचाच आपलं सिव्हिल हॉस्पिटलचं झालं आहे अजिबाईचं आपण केलं सर. तर आदरणीय सरांना मी सांगू इच्छितो की त्यानंतर केजचे एक अजिबाई आपल्या ऑफिसला आले होते दुसऱ्या दिवशी न्यूज पाहून की आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केली की माझे घरचे लोक मला मारताय आणि मुलं सुनबाई देखील मारताय आणि माझे नातू देखील मला खूप त्रास देते आणि मला घराबाहेर हातून दिलंय. कोणीतरी सांगितलं की तिथे बीडला जा, तिथे तिला विधी प्राधिकरण. ते बसमधून 84 इयर्सचे अजिबाई होते. बसमधून आले CGM साहेबांकडे गेले. CGM साहेबांना म्हणले की ते कुठे प्राधिकरण, त्याने मग शिपाईला सांगून आमच्याकडे पाठवून दिला. मी कांबळे सरांना बोलून घेतला इथे, मग रिटेनर लॉयरला सांगितलं, सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. पत्र लिहिलं DG1 मॅडमला केजचे, तिथले SP तिथले जे हे SDP होते त्यांना रिक्वेस्ट केली, तिथले SP साहेबांना रिक्वेस्ट केली. मग सगळे पत्र गेले. दुसऱ्या दिवशी DG1 मॅडमचा फोन आला, तुमचा लेटर आला म्हणे, आता काय करायचं ते अजिबाई आले नाही आमच्याकडे. तर मग मला एकदा विचारतो मी परत. मग तिथले पोलिसांना कांबळे सरांना वगैरे आपल्या क्लिनिकला विचारलं तर ते अजिबाईचा मेसेज आला, तुमचं पत्र गेलं, माझं काम झालं नाही. अशा प्रकारचे एक सेकंड देशपांडे सर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, आपण समोर यायचं. त्यानंतर AHQ मॅडम आपण पुढे या. साहेब महिला बाल विकास विभाग. या पाठवा या सर समोर. यानंतर सर्व
सोबत या म्हणून कमीत कमी त्यांनी जेव्हा आपल्याला चेतवलं की असं असं होत राहिलं तेव्हा आपण त्यांना सहकार्य केलं. तरी मला असं वाटते की आपण आपल्या शासकीय कामाची जी शपथ घेतो सुरुवातीला त्या शपथेचं पूर्ण पालन एक सहकार्यानं होऊ शकतं असं मला वाटतं. जिकडे सर कलेक्टर ऑफिसकडून साहेब आहे, माझं एक छोटंसं निवेदन असं आहे की जेव्हा आपण कलेक्टर ऑफिसकडनं काही शासकीय सेवांचा लाभ देतो, विहीर खोदण्याचा, कारण आता मी जे प्रकार पाहिला विहीर खोदण्यामध्ये जास्त उपयोगात येतं, तर जे शासकीय अनुदान देतो तेव्हा त्यांच्याकडून कंडिशनल एक जर अंडरटेकिंग घेतलं त्या मालकाकडनं की आय विल नॉट अलाउ एनी चाइल्ड लेबर टू ऍक्ट ॲज अ लेबर ऑन माय फील्ड ऑर ऑन माय फॉर डिगिंग ऑफ वेल. जर आपण एक त्यांच्याकडनं अंडरटेकिंग घेतलं आणि मला असं वाटते की तो कायद्यामध्ये नाही अशातला भाग नाही आहे, तो अंडरटेकिंग आपण एक कंडिशन म्हणून घेऊन राहिलो. आणि ती जी कंडिशन आहे ते कशासाठी आहे की आपण भारताचे जे कायदे आहे त्या कायद्याचा पालन व्हावा याच्यासाठी घेत आहोत. तर त्यांना पुष्कळ ज्या गोष्टी आहेत ते इरॅडिकेट होतील, म्हणजे संपतील असं मला वाटतं. दुसरं, नगर परिषदचे जे लोक आहेत जे म्हणजे अधिकारी कर्मचारी आहे, जे जेव्हा ते सँक्शन करतात बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं, तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं सँक्शन करत असताना सुद्धा एक साधा अंडरटेकिंग घेतलं एक कंडिशन म्हणून की आय विल नॉट अलाउ एनी चाइल्ड लेबर ऑर बाउंडेड लेबर टू वर्क ऑन माय फील्ड ऑर वर्क ऑन माय कन्स्ट्रक्शन साईट. एवढं जरी एक अंडरटेकिंग घेतलं, काय असतं की न्यायालयात सुद्धा शपथ दिल्या जाते. याचा अर्थ असं नाही की न्यायालयात शपथ दिल्यानंतर कोणी खोटं नाही बोलत, परंतु जेव्हा अंडरटेकिंग दिला जातो तेव्हा त्याचा एक कॉन्शियस असतो आतमधला. जेव्हा शपथ घेतल्या जाते तेव्हा एक कॉन्शियस असतो आतमधला, त्याची आत्मचेतना असते. ते त्याला सांगते की मी एक अंडरटेकिंग दिला, ही माझी जबाबदारी आहे, आता मी स्वतःहून हे पाहावं. माझं असं मत आहे की 10 पैकी जर एक जण जरी जागृत झाला त्या अंडरटेकिंग मधला तरी आपण जिंकलो असं माझं मत आहे. तर नागरिकांची जबाबदारी तर आहे, त्यांची जर 10% आहे तर आपण कर्मचारी म्हणून आपली 100% ही जबाबदारी आहे. कारण आपल्याला शासन जो देतो म्हणजे रोजीरोटी आपली पूर्ण त्या नोकरीवर अवलंबून असते आणि शासन जो आपल्याला देतो आपण परतफेड जे आहे फक्त आपल्या कार्यालयीन कामापर्यंत मर्यादित न ठेवता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सामाजिक सुद्धा काय काय करता येईल हे जेव्हा आपण जाणून ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण जे कर्मचारी म्हणून जे शपथ घेतो त्याची पूर्ण पालन आपण करतो असं मला वाटते. नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. आता माझं तर म्हणणं आहे की रेस्क्यू झालेले जे लोक आहेत त्यांची आणि त्यांच्या मुलांची किंवा त्यांच्या कुटुंबियांची जास्त जबाबदारी आहे की त्यांनी हे असे इन्स्टन्सेस आले तर ताबडतोब DLSA 24/7 आपल्या सेवेत आहे. लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी अशातला भाग नाही. आमच्या कार्यालयातून 99-100 जर आमच्याकडे कार्य आले तर मी हे गवाही देतो की 99% त्याच्यामधले आम्ही नाही म्हणणार नाही आपल्याला. कारण मी मेंबर सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे सुद्धा काम केलेलं आहे. मला माहित आहे की NGO जसं काम करतात फील्डवर जाऊन तसंच कांद्याला कांद्या लावून त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना काय मदत हवी आहे त्याच्यासाठी लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी नेहमी सज्ज असते. लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणजे फक्त कायदेविषयक सल्ला देण्याचं काम नाही, हे डोक्यातून काढून टाका. फक्त गरजू लोकांना फुकटात न्याय कोर्टात द्यावं ही ह्यापर्यंत मर्यादित आहे. NGOला जितके विंग्स नाही जितका मोठा विंग NGOचा नाही त्याच्यापेक्षा अनेक पटीनं मोठा ह्या लीगल सर्व्हिसेसचा विंग आहे. आमच्याकडे प्रत्येक तालुक्याला पॅरालिगल व्हॉलेंटियर्स आहेत. ते पॅरालिगल व्हॉलेंटियर्स आमच्या एक हाकेनं आमचे जे कामं आहेत ते करतात. म्हणून आम्ही इथं बसून ऑफिसला बसून सुद्धा एक डेडिकेटेड सेक्रेटरी एक ऑफिसला बसून जो माणूस एक न्यायाधीश ही कोणता सिनियर डिव्हिजन लेवलचा न्यायाधीश जेव्हा हा काम हाताळतो आणि तो हा पाहतो की काय काय मला सोशल ऑब्लिगेशन्स माझ्यावर आणि मला पार पाडता येईल तेव्हा एका त्याच्या हाकेनं तो जो पॅरालिगल व्हॉलेंटियर्स आहे किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीज आहे ते कामं करतात. म्हणून आपल्याला असं वाटत असेल की आम्हाला NGOला किंवा शासकीय मदत मिळत नसेल तर आपण
DLSAच्या ऑफिसला यावं, DLSAला फोन करावं. आमच्या ऑफिसमध्ये 24/7 आपल्याला सेवा उपलब्ध आहे याची गवाही मी आपल्याला देतो. आता मी जे फोटो पाहिले त्याच्यात एक आणखीन पाहिलं की DLSA किती पुढं जातं. साहेबांनी त्या मुलांसाठी जे रेस्क्यू केले त्यांच्यासाठी स्वतःच्या स्वखर्चानं त्यांच्यासाठी कपडे घेतले. काल जेव्हा हा प्रकार साहेब मला सांगत होते, आमचे सेक्रेटरी साहेब, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येणं एवढंच बाकी होतं. भरावून गेले होते ते. वो बोले कि साहब मैं यहाँ पर आने के बाद ही मेरे को दुनिया समझ में आई कि दुनिया क्या है. आणि खरं आहे, आपण आपल्या चार दिवारी म्हणजे कार्यालयाच्या चार दिवारीत जेव्हा राहतो तेव्हा आपली जे दुनिया आहे ते तेवढीच राहते. परंतु जेव्हा लिगल सर्व्हिसेस किंवा असे सोशल कामं आपण फील्डवर जाऊन करतो तेव्हाच आपल्याला माहीत पडते की लोक कशी असतात आणि ते कशी वागणूक देतात. लहान मुलांना तर सगळ्यांना लहान मुलांवर प्रेम येतो आणि कसे त्यांच्याकडून ते बाउंडेड लेबर किंवा चाइल्ड लेबर म्हणून कामं करून घेतात. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटते की एक अवेयरनेस कैंप जो आप ब्रिटो जो ले रहे हैं, एक अवेयरनेस कैंप के साथ में हम जितने भी भीड़ के डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेज अथॉरिटी जहाँ पे तालुका लेवल है वो सबको हम देंगे. एक डेट ठहराव, अपन वॉकेथॉन करेंगे. वॉकेथॉन के आधार पे हम सब जितने तालुके प्लेसेस है, जितने अपन हम कलेक्टर साहब से विनती करेंगे, SP साहब से विनती करेंगे. और ये सिर्फ DLSA के अंडर में नहीं या IGM के अंडर में नहीं, ये कलेक्टर ऑफिस के अंडर में, ये लेबर ऑफिस के अंडर में और ये SP साहब के अंडर में, ये सब ऑफिसेस के कोऑर्डिनेशन से एक वॉकेथॉन लेंगे ताकि वो वॉकेथॉन के आधार से लोगों तक अवेयरनेस जाए कि चाइल्ड लेबर, बाउंडेड लेबर या ट्रैफिकिंग जो है ये गुनाह है, ये हमारे देश के कानून के खिलाफ है, हमने ये नहीं करना चाहिए. ये इसके लिए सजा का प्रावधान है. अगर हम ये करेंगे तो हम इसमें फंसेंगे. ब्रिटो ये जो टास्क है ये भीड़ के लिए अपने हात में लेना चाहिए ऐसी मेरी इच्छा आहे. आणि मी सगळे जितके कर्मचारी आहेत त्यांना विनंती करतो की सुट्टीचा दिवस असो की काही असो, आपण सगळ्यांनी आपल्या सोबत्यांना घेऊन या वॉकेथॉनला पूर्ण सहयोग द्यावा. भेटू. आपण आम्हाला बोलवलं या कार्यक्रमासाठी.